श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. जुन्नर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना माझा नमस्कार. मी काल आपणा सर्वांना आवाहन केलं होतं की मला तुमच्याबरोबर संवाद साधायचा आहे. तुम्ही माझा आदर करून आपण हजर राहिलात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला समजलं पाहिजे की जुन्नर तालुक्यात काय चाललंय. पत्रकार मित्रांनो, जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी जुन्नरला येण्याच्या अगोदर हे मुंबई येथे कार्यान्वित होते. त्यांचं कार्यक्षेत्र मुंबई वाशी येथे होतं. वाशीमध्ये ते काय करायचे? फ्रूट मार्केटमध्ये दलाली. माझेही सासरे दलाल होते. मी त्यांच्या सानिध्यात होतो. शेतकऱ्याचा माल मार्केटला जायचा. 100 रुपयाची जर विक्री झाली असेल तर त्याची पट्टी 80 रुपयाची बनवायची. म्हणजे 100 रुपयातले 20 रुपये बाजूला ठेवायचे. 80 रुपयाच्या पट्टीमध्ये 60% कमिशन लावायचं आणि शेतकऱ्याला ती पट्टी द्यायची. म्हणजे 100 रुपयामध्ये 27 रुपये असे बाजूला करायचे. आजही तीच परिस्थिती जुन्नर तालुक्यात हे महाराज करत आहेत. त्यांनी परवा वक्तव्य केलं ओतूरमध्ये उद्घाटन करत असताना, मी 48 तासामध्ये मीडियाची दांडकी बंद करणार. मला त्यांना सूचित करायचं आहे, आमदार साहेब, ज्या दांडक्याच्या जीवावर आपण मागची विधानसभा जिंकून आलात, ह्याच दांडक्यांनी तुमचा विजयी केलाय. तुमच्या सर्व बातम्या केलात, सर्वसामान्य जनतेपर्यंत तुमची बातमी पोहोचवली आणि त्याच दांडक्याच्या मुळावर आपण आता उठलात काय? RTIचे कार्यकर्ते घरी खायला नाही म्हणतात आणि सर्वसामान्य जनतेला सांगतात की हे लोक ब्लॅकमेल करतात. मी लोकप्रतिनिधींना आव्हान करतोय, आमदार साहेब, RTIचा कोण कार्यकर्ता आहे त्याचं नाव सांगा. तो कोणाला ब्लॅकमेल करतोय त्याचं कार्यक्षेत्र सांगा. कोणावर तरी शिंतोडे उडवू नका. जर तुमच्याकडे खरोखर पुरावे असतील तर तुम्ही त्यांच्यावर शिंतोडे उडवा. मीडियाच्या लोकांना म्हणताय सकाळी तुम्ही मातीची बातमी करता आणि संध्याकाळी पॉकेट घेता. कोणी घेतलंय हो पॉकेट? कुठल्या मीडियावाल्याने पॉकेट घेतलंय? मातीचे, वाळूचे, मुरमाचे धंदे करणारे कोण आहेत हे जुन्नर तालुक्याच्या जनतेला सर्वांना माहीत आहे की याच्या मागे करता करवैता आका कोण आहे. ह्या आकाचा वरदहस्त कोणाला आहे? जुन्नर तालुक्याची जनता सुज्ञ आहे. त्यांना सांगायची गरज नाही. आमदार साहेब, अजूनही वेळ गेलेली नाही. बोलताना तारतम्य ठेवा, भान ठेवा. कुणावर शिंतोडे उडवताना विचार करा. आपण काचेच्या घरात राहताय, काचेच्या घरात राहून दगडी मारू नका. तो दगड तुम्हाला आज ना उद्या गुमऱ्यान करील. मग त्यावेळी तुम्हाला आठवण येईल आपण करतोय काय. फक्त बोलायचं, कर्तृत्व झिरो. अरे शासनाने निधी दिलाय, आम्ही कर भरतोय, आम्ही टॅक्स भरतोय, आम्ही पाणीपट्टी भरतोय. त्याच माध्यमातून शासनाला आमचे पैसे जमा होतात आणि तोच निधी येऊन त्याची डेव्हलपमेंट होते. आमदार साहेब, आपण नवीन काही करत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाने दिलेला अधिकार, त्या अधिकारावर गदा आणण्याचं काम जुन्नर तालुक्याचे आमदार करतात. पण आम्ही त्यांना घाबरणार नाही, त्यांच्या दमबाजीला घाबरणार नाही, त्यांच्या दादागिरीला घाबरणार नाही, त्यांच्या गुंडागर्दीला घाबरणार नाही. आमचा लढा आम्ही असाच शेवटपर्यंत
चालू ठेवणार आहोत. आम्ही कुठे चुकलो असेल तर जरूर तुम्ही आम्हाला दाखवा की तुम्ही चुकीचं करताय. पण तुम्ही 100 वेळा चुकताय. आमचा माणूस एखाद्या वेळेस चुकला असेल त्याला डोक्यावर घेऊन तुम्ही आपटताय. मग तुम्ही 100 चुका करता त्यावेळी काय नाही का? वाणी साहेब, शिवजयंती झाली, माहितीच्या अधिकारात मी माहिती प्राप्त केली. या माहितीमध्ये 5 कोटी रुपये खर्च झाले. शिवजयंतीला जुन्नर तालुक्यात 5 कोटी रुपये खर्च झाले. शासनाने ते पैसे अजून अदा केलेले नाहीत, पण खर्च दाखवलाय. त्यांनी एजन्स्या नेमल्या 27. ह्या 27 एजन्स्यांना ते काम दिलं. मग प्रत्यक्षात 5 लाख रुपये खर्च झालेत का? 5 लाख रुपयाचं त्यांनी संपूर्ण कार्यक्रम केला का? 5 कोटी रुपयांचे निधीचा वापर योग्य झाला का? झाला नाही. त्यांनी सांगावं मीडियासमोर, तुम्ही 5 कोटी रुपये खर्च केले, कुठे खर्च केले, कसे खर्च केले? शासनाची चाललेली लयलूट. माझ्याकडे एक नवीन विषय आलाय वाणी साहेब. जुन्नरच्या स्टँडचा कोल्हे साहेब, पाडेकर साहेब, 75 कोटीचं जुन्नरचं होणारं SD स्टँड, त्याची होणारी डेव्हलपमेंट, हे महाराज स्वतःच्याच माणसाला देण्याच्या याच्यात आहेत. म्हणजे ते स्वतःच त्याला पार्टनर होणार आहेत आणि ते सगळं कमर्शियल होणार आहे. स्टँड आतमध्ये राहणार आहेत आणि करोडो रुपयाचा झोल होणार आहे. याला जबाबदार कोण? तर जुन्नर तालुक्याची जनता राहणार आहे. कुणी आवाज उठवला पाहिजे, त्यांच्या विरोधात बोललं पाहिजे. जर त्यांनी गळचिपी केली आणि आपला आवाज दाबला आणि आपण जर शांत राहिलो तर आपल्याला असंच शांत बसावं लागेल. आणि हे करोडो रुपये कमवून 29च्या इलेक्शनला मतामागे 5,000 10,000 रुपये वाटून परत जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी होणार आणि आपण त्यांच्याकडे बघत बसणार. विषय क्रमांक 2. ह्या महाशयाने शिवसेनेत प्रवेश केला, म्हणतात नाही केला. अरे शिवरायांचा मावळा शिलेदार म्हणता, मग त्यांची शपथ घ्या. प्रवेश केला की नाही केला सांगा. पक्षांतर बंदी असताना विधान अध्यक्षांकडे कोर्टात केस चालू आहे. जर पक्ष प्रवेश केलाय तर तुमची आमदारकी जाणार. मग का घाबरताय? टक्केवारीबद्दल जर बोलायला गेलं तर मी पहिल्यांदाच तुम्हाला उदाहरण दिलंय मार्केटच्या दलालाचं. 30 टक्केवारी आज जुन्नर तालुक्यात चाललेली आहे. एक छोटंसं उदाहरण देतोय. जिल्हा परिषदच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून स्मार्ट स्कूल जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. टोटल शाळा 15 ते 20 कोटीचं प्रोव्हिजन आहे. कामही चालू झालीत. माझ्या ओतूरच्या 2 शाळांची कामं झालीत. निकृष्ट दर्जाची कामं झालीत. मी पाहणी केली. 1-1 कोटीचं काम काढलंय. ठेकेदार एकच. म्हणजे त्यांना टक्केवारी घ्यायला वाणी साहेब सोपं जातं. कोल्हे साहेब, पत्रे जुनेच, काम खाली केले नवीन, पण वर पत्रे जुनेच, नवीन पत्रे टाकले नाही. त्याची मी बातमी करणार आहे आपल्याच माध्यमातून. परवा ते काल ते म्हणाले मी स्ट्रोक देणारा आमदार. स्ट्रोकची व्याख्या तुम्हाला मराठीत माहीत असेल, दणका. मग जुन्नर तालुक्यात सर्वांना माहिती आहे यांनी दणके कोणाकोणाला दिलेत. त्यावर मला काही बोलायचं नाही. ते बांबूवाले म्हणजे मीडियालाही बोललेत, दांडूवाले बोललेत. मग दांडूवाल्याला बोलताना त्यांनी तारतम्य ठेवलं पाहिजे होतं की सोशल मीडियाचं माध्यम हेच आपल्याला सर्वसामान्य जनतेच्या घराघरात मोबाईलच्या माध्यमातून जाईल आणि सर्वांना त्याची माहिती मिळते. जर जुन्नर तालुक्याच्या पत्रकारांनी मीडियाने ठरवलं
की शरददादा आमदारावरती बहिष्कार टाकायचा, तर यांच्या बातम्या कोण करणार? यांना प्रसिद्धीला कोण आणणार? करता करता जुन्नर तालुक्याचे आपण आहात, मीडिया आहे, आणि मीडियाला तुम्ही म्हणता हप्तेखोर. 48 तासात तुमचं दांडकं बंद करणार? हा हिंमत तर करून दाखवा. वाणी साहेब, आज जुन्नर तालुक्यात चाललेले बेकायदेशीर माती मुरुम उत्खनन, रॉयल्टी न भरता वडच्या धरणातून बेसुमार माती काढली. माती माफिया कोण आहेत? ह्या महाराजांचेच. माती काढत असताना हे महाराज परवा म्हणाले की माझे कार्यकर्ते दिनदुबळे आहेत. जर तुमचे कार्यकर्ते दिनदुबळे आहेत, एका कार्यकर्त्याकडे 2-2 डंपर, एक JCB, 1 कोटीची प्रॉपर्टी, एक डंपर जर मातीचा भरला आणि तो जर बाहेर विकला तर त्याचे येतात 20,000 रुपये. डंपर भरण्याला खर्च येतो 4,000 रुपये. त्याचे शिल्लक राहतात 16,000 रुपये. तो दिवसातनं 5 ट्रिप मारतो, 16-85,000 रुपये हा दिनदुबळा कार्यकर्ता दिवसाला कमवतो. आणि RTIचे कार्यकर्ते, त्यांना खायला अन्न नाही, आणि ही मीडियाची दांडकी बंद करणार, आणि माझ्या कार्यकर्त्यांना मी करोडोपती करणार, असे हे जुन्नर तालुक्याचे आमदार. सगळ्यात महत्त्वाचा विषय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाच्या संरक्षण भिंतीपासून 300 मीटरच्या आत झालेली बेकायदेशीर बांधकामे, याला जबाबदार जुन्नर तालुक्याचे आमदारच. शिवजयंती तुम्ही फेब्रुवारी साजरी केली, तुम्हाला दिसली नाहीत का? तुम्हाला माहीत नाही का का मयुरेश डेव्हलपर कोण आहे, याचे पार्टनर कोण आहेत? आणि मग 7-7 माळ्याचे टावर झालेत. गड संपूर्ण झाकून गेलाय. खालून जर पाहिलं तर शिवनेरी किल्ला आपल्याला दिसत नाही. गडाची अवस्था वाईट झालेली आहे. याला कारणीभूत जुन्नर तालुक्याचे आमदार. आज 45 दिवस झालेत वाणी साहेब, पाडेकर साहेब, कोल्हे साहेब, पण याच्यावर आमदार साहेब एक शब्द बोलायला मागत नाही. का बोलत नाही? मयुरेश डेव्हलपरवर तुमचे लागेबांधे आहेत का? जनतेसमोर येऊ द्या, दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या, की माझे काही संबंध नाही. शिवनेरी किल्ल्याला झालेले अतिक्रमणे आम्ही काढणार, 7 माळ्याचे टावर आम्ही पाडणार. करा घोषणा. तुम्ही खरोखर शिवभक्त असाल, छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येक गोष्टीत तुम्ही सुरुवातीलाच नाव घेता शिवभक्त म्हणून, मग शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी झालेली अतिक्रमणे तुम्हाला दिसून येत नाहीत का? त्यांना पाठीशी घालताय. तुम्हाला ह्या विषयी आता बोलावंच लागेल. हा विषय संवेदनशील आहे. जर तुम्ही बोलला नाहीत, ह्या विषयावर बोलले नाही, तुम्ही आदरणीय राजसाहेब ठाकरेंकडे हा विषय घेऊन जाणार आहे आणि साहेबांना विनंती करणार आहे की साहेब, जुन्नर तालुक्यात शिवनेरी गडाच्या पायथ्याशी झालेली अतिक्रमणे काढलीच पाहिजेत. युनेस्कोने मानांकन दिले. पुणे महाराष्ट्रातील 11 गड किल्ल्यांना मानांकन मिळाले वाणी साहेब. त्या शिवनेरी किल्ल्याला सुद्धा मानांकन आहे. म्हणजे मानांकन आपल्याला घालवायचंय का? मग अनौथराईज बांधकामं काढायची नाहीत का? हा प्रश्न माझा जुन्नर तालुक्याच्या आमदारांना आहे. आमदार साहेब, आता ही सुरुवात है, अभी तो पिक्चर बाकी है, अभी तो 3 साल है पीछे. तुम्ही आणि मी आपले कलगीतुरे सुरू राहणार. तुम्ही माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करा, तानाजी तांबे घाबरणार नाही. तुम्ही म्हणालात मीडियाच्या माध्यमातून, माझ्या कार्यकर्त्यांनी जर तुमची गचुंडी धरली
तुम्हाला मारलं तर तुमच्या पाठीशी कोण आहेत? अरे माझ्या पाठीशी हे माझे 2 वाघ आहेत. हे वाघ माझ्या पाठीशी आहेत. तानाजी तांबे घाबरत नाही. आजही त्यांना आव्हान करतोय, तुमच्यात हिंमत असेल तर पाठवा कार्यकर्ते, तानाजी तांब्याला हात लावून दाखवा. मी कुठे येऊ ते सांगा. नुसत्या पोकळ धमक्या देऊ नका. आळेच्या टावर मध्ये 3 कोटी खाल्ले म्हणून आम्ही बोललो. कुणी खाल्ले? सर्वसामान्य शेतकऱ्याचे पैसे कोणाच्या कष्टात गेले हे विचारलं असता त्यांनी मला फोनवर तुझी अवकात काय, तुझी लायकी काय, किती बोलतोय हे चौकात. मग साहेब, वाणी साहेब, पाडेकर साहेब, कोल्हे साहेब, माझाही बॅलन्स घसरला. मी म्हटलं येतो, मी कुठे येऊ चौकात सांगा, माझ्या ते हिंमत आहे. तुम्ही जर 3 कोटी खाल्ले नाही टावरचे तर तुम्हाला मिरची झोंबली का झोंबली मिरची? त्यावर ते शांत झाले. वाणी साहेब, बरंच काही बोलावं असं वाटतंय. केंद्र शासनाच्या माध्यमातून चाललेल्या निधीचा अपहार हा सुद्धा मी माहितीच्या अधिकारात काढला. त्यांच्या तक्रारी केल्यात, त्या सुद्धा त्यांचेच कार्यकर्ते आहेत. कुणाचे कार्यकर्ते आहेत? शरद दादाचेच कार्यकर्ते आहेत. मग तानाजी तांब्याला बदनाम कसं करायचं, तानाजी तांब्याला टार्गेट कसं करायचं, RTIच्या माध्यमातून तानाजी तांब्याला घरी कसं बसवायचं हा प्रयत्न चाललाय आमदार शरद दादा सोनवणेचा. पण हा 71 वर्षाचा शेरार मामा कोणाला घाबरणार नाही, लाचार नाही, कुणाचं पॉकेट घेत नाही. त्यांनी सांगावं कुणाचं पॉकेट घेतलंय, कुणाचा हप्ता घेतलाय, जाहीर करावं हिंमत असेल तर. मला 5 एकर जमीन आहे. त्या 5 एकर जमीनमध्ये माझं कुटुंब, मी, माझा मुलगा, माझी सून, आम्ही आमची उपजीविका करतो. आमदार साहेब, तुमची प्रॉपर्टी डिक्लेअर करा. मागच्या 5 वर्षाची तुमची प्रॉपर्टी काय होती आणि आताची प्रॉपर्टी काय आहे ती सुद्धा आम्ही काढून ठेवली RTIच्या माध्यमातून. कोण होतास तू, काय झालास तू, आम्हाला बोलायला लावू नका. बरंच काही बोलायचं अजून, ही आता तर सुरुवात आहे. पत्रकार मित्रांनो, तुम्ही माझ्या शब्दाला, विनंतीला मान देऊन आपण आलात त्याबद्दल मी तुमचे सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आणि तुम्ही असेच मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवा. ज्या ज्या वेळेला तुम्हाला माझी सामाजिक कार्यकर्ता तानाजी तांबेची गरज लागेल, तुमच्या पाठीशी तानाजी तांबे सदैव 24 तास उभा राहील.